नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण मोबाईलमधून 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या गावातील मतदार यादी डाउनलोड कशा पद्धतीने करायची ते पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गावातील मतदार यादी डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील जे कोणतं ब्राउझर आहे ते ब्राउझर तुम्हाला या ठिकाणी ओपन करायचं आहे. ब्राउझरला ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचे आहे वोटर लिस्ट डाउनलोड. अशा पद्धतीने सर्च केले तरी तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची या ठिकाणी वोटर सर्व्हिस पोर्टल अशा प्रकारची वेबसाईट येईल. तर त्या वेबसाईटवर तुम्हाला मित्रांनो क्लिक करायचं आहे. वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने मतदाता सेवा पोर्टल अशा पद्धतीने ओपन होऊन जाईल. तर यामध्ये तुम्हाला जी माहिती विचारली आहे ती व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी भरून घ्यायची. तर सर्वप्रथम तुम्हाला म्हणजेच आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो सर्च करायचं आहे, म्हणजे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर तुमचा मतदारसंघ जो कोणता आहे तो या ठिकाणी येईल, तो मतदारसंघाचा या ठिकाणी तुम्हाला निवड करायची. मतदारसंघ निवडल्याच्यानंतर तुम्हाला ही यादी इंग्लिशमध्ये हवी असेल तर इंग्लिश निवडू शकता आणि मराठीमध्ये हवी असेल तर मराठी. तर आपण मराठी सिलेक्ट करूया. त्यानंतर तुम्हाला रोल टाईप म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी मतदार यादी ही कशा प्रकारे डाउनलोड करायची. जनरल इलेक्शन विधानसभा 2024ला जी यादी होती ती यादी येईल. त्यानंतर ड्राफ्ट रोल आणि नंतर फायनल रोल अशा प्रकारचे लिस्ट तुमच्यासमोर येऊन जाईल. तर आपण इलेक्शन म्हणजे लास्ट जे या ठिकाणी निवडणूक झाली होती त्याला जी लिस्ट होती ती आपण यामधून डाउनलोड करूया. तर या ठिकाणी सिलेक्ट करायचे. सिलेक्ट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला याच्यासमोर जो कॅप्चा दिलेला आहे तो आहे तसा तुमच्या त्या बॉक्सच्या समोर हा टाकून घ्यायचा आहे. तर कॅप्चा टाकल्याच्यानंतर तुम्हाला लगेचच डाउनलोड सिलेक्ट पीडीएफवरती क्लिक करायचं नाही. तुम्हाला खाली तुमच्या गावाची संपूर्ण यादी येऊन जाईल. तर यामधूनच तुम्हाला जे तुमचं गाव आहे ते या ठिकाणी आधी पाहायचं आहे. तर या ठिकाणी गाव आल्याच्यानंतर काही गावांच्या या ठिकाणी 55 वार्ड हे 1, 2, 3, 4 असू शकतात. तर यामध्ये त्यामुळे तुम्हाला जर तुमचं गावामध्ये 2 वार्ड असतील तर तुम्हाला या ठिकाणी 2 टिक करायचं आहे आणि टिक केल्याच्यानंतर वरती येऊन डाउनलोड सिलेक्ट पीडीएफवरती मित्रांनो क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्याच्या बरोबरच तुमचं स्टेटस हे प्रोग्रेसमध्ये जाईल. तर या ठिकाणी सक्सेस आणि एरर अशा पद्धतीने एरर आलं तर आपण या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. तर यामध्ये तुम्हाला PDF फाईल या दोन्ही या ठिकाणाहून डाउनलोड झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या गावातील संपूर्ण या ठिकाणी मतदान यादी डाउनलोड करू शकता. तर या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे संपूर्ण नावं या ठिकाणी डिलीट झालेली म्हणजे संपूर्ण तुम्हाला जी तुमच्या गावातील लिस्ट या ठिकाणी येऊन जाईल. तर अशा पद्धतीने 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून मतदान यादी डाउनलोड करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.